महाविकास आघाडीचे नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांचा प्रचार दौरा सुरू झालेला आहे आणि ठिकठिकाणी जे त्यांच्याकडून रॅली काढली जात आहे, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे। विकास भाऊ, काय सांगाल? विकासाचा रथ निघालेला आहे तुमचा। या देशात लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी, हा देश संविधानानुसारच चालण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं आहे त्याच्यानुसारच हा देश चालला आहे। देशातलं लोकतंत्र जिवंत राहिलं पाहिजे। मागच्या 10 वर्षात आपण पाहता हुकुमशाह पद्धतीनं विरोधी पक्षाला संपवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांच्या विरोधात ही जनता रस्त्यावर उतरलेली आपल्याला इथे दिसत आहे। आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की या दोष आहे, देशात लोकशाही राहिलीच पाहिजे। हा मतदार आहे, यांच्या मतदारावर नेता बनतो आणि नेता बनल्यावर जर गरमी दाखवून त्यांनी हुकुमशाह पद्धती चालवली तर त्याला रस्त्यावर आणण्यासाठी जनताही रस्त्यावर येते, हे यानुसार दिसत आहे मला वाटतं। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला देशाची निवडणूक आहे, लोकतंत्र वाचलं पाहिजे, संविधानाचं रक्षण झालं पाहिजे, देश संविधानावरच चालला पाहिजे। हुकुमशाह पद्धतीनं मागच्या 10 वर्षात ज्या लोकांना जेलमध्ये टाकलं नाही तर आपल्या पार्टीत या म्हटलं, हे बंद झालं पाहिजे। आणि मला वाटते की यावर जनता नाराज आहे। 10 वर्ष संधी दिली पण 10 वर्षाची हुकुमशाही दाखवली, त्याच्या विरोधात हे लोक एकत्र होऊन झाले, ठिकठिकाणी स्वागत करून झाले। आणि ही माझी लढाई नाही आहे, ही या नागपूरच्या जनतेची लढाई आहे हुकुमशहाच्या विरोधात आणि सारी जनता रस्त्यावर उतरली। भाऊ, विरोधकांकडून विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही कुठला अजेंडा घेऊन जनतेसमोर चालले? कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, लोकल मुद्द्यांवर नसते। मला वाटते ही लोकसभेची निवडणूक जरी असली, लोकल मुद्दे नसले तरी आता या मतदारांमध्ये जेव्हा फिरतो, कोणी सांगते माझ्या पाण्याचं कनेक्शन डिस्कनेक्ट केलं, OCWने बिल वाढवलं, इलेक्ट्रिकचे कनेक्शन पैसे नाही, 2 दिवस झाले तर कापून नेतात, आम्हाला इथे प्राथमिक केंद्र नाही उपचारासाठी, प्राथमिक शाळा नाही, या सगळ्या सरकारने बंद केल्या, प्रायव्हेट दवाखाने, प्रायव्हेट शाळा। मला वाटते कोणत्याही शहराचं डेव्हलपमेंट, या शहरातली बेरोजगारी, कोणत्याही शहराचं डेव्हलपमेंट जेव्हा या गोरगरीब सामाजिक जनतेला ज्या मूलभूत सोयी मिळेल आणि त्यानंतर हे डेव्हलपमेंट, इथे यांच्या घरात पिण्याचं पाणी नाही, हे का त्या पुलाकडे पाहत बसणार आहे का? मला वाटते यांना ज्या मूलभूत गरजा आहे, लोकसभेची जरी निवडणूक असले तरी लोकांचे मूळ प्रश्न तेच आहे की तुम्ही मत मागायला येतात, त्यांना काय करायचं आहे? नगरसेवक असो, आमदार असो, खासदार, त्यांना ज्या सोयी पाहिजे त्या मिळत नाही तर त्या जनप्रतिनिधीला कोणत्याही निवडणुकीत ते सांगतात। देशाचं राजकारण करत असताना देशाच्या नेत्यांनी आपण जिथून निवडून आलो आहे तिथे मूलभूत सोयी आहेत काय याची गरज पाहून मग बाकीचं डेव्हलप। प्रतिसाद कसा मिळतो? आपण पाहाला जागोजागा लोक थांबून स्वागत करत आहे आणि लोकतंत्र वाचवण्यासाठी, या मूलभूत सोयी मिळण्यासाठी रस्त्यावर आले आहे। आणि 10 वर्षातली हुकुमशाही संपवण्याचा या जनतेचा निर्धार आहे आणि हा निर्धार साऱ्या देशभर जाईल। नक्कीच विकास ठाकरे यांनी प्रचार रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि जनतेने निर्धार केलेला आहे, आपणच निवडून येणार, अशा प्रकारची भावना विकास ठाकरे या ठिकाणी आपल्या प्रचारादरम्यान व्यक्त करताना दिसत आहे। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।